भक्ती म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का? मला सांगा, भक्ती हा शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे हो? भक्तीला आपण ती भक्ती म्हणतो का तो भक्ती म्हणतो? ती भक्ती म्हणतो. कधी विचार केला का बरं भक्तीला ती भक्ती म्हटलं जातं, तो भक्ती का बरं म्हटलं जात नाही? त्याचं कारण एवढंच आहे, एखाद्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये जेवढ्या लवकर भक्ती विकसित होते तेवढ्या लवकर पुरुषाच्या अंतःकरणामध्ये होत नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीला जेवढ्या लवकर भक्ती करता येते तेवढ्या लवकर पुरुषाला करता येत नाही. भक्ती करणं म्हणजे आपलं अंतःकरण कोमल असावं लागतं. आणि निसर्गतः नैसर्गिकदृष्ट्या स्त्रीचं अंतःकरण हे कोमल आहे, मार्दव आहे. त्या मानानं पुरुषाचं अंतःकरण हे कठोर आहे, अहंकारी आहे, अभिमानी आहे. ओ भक्ती करायची म्हणजे काय? धृतस्य भगवत धर्मान धारावाही कथांगता सर्वेशो मनसो वृत्तीर भक्तिरित्य भिधीयते. मधुसूदन सरस्वतीने सांगितलं भक्तीची व्याख्या काय? त्या भक्तानं आपल्या देवाकरता आपलं हृदय इतकं निर्मळ करावं, इतकं द्रवीभूत करावं की त्या हृदयाचा वृत्तीचा प्रवाह केवळ देवाकडे वाहत राहायला पाहिजे, मध्ये बाकी काहीच नाही आलं पाहिजे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. म्हणून ज्या ज्या ठिकाणी भक्तीचं वर्णन आलं त्या त्या ठिकाणी भक्ती कशी करायची तर ती भक्ती अखंड पाहिजे. सततं कीर्तयन्तो माम. आज एकादशी म्हणून भरपूर नामस्मरण केलं, पुन्हा 15 दिवस देवाकडे पाहिलंच नाही, त्याला भक्ती नाही म्हणत.